वेळ आली की सगळेच लायकी दाखवतात. काल फ्रेंडशिप डे होता. जास्त मैत्रिणी करू नका. कोण कोणाच्या कामात येत नाही, समोरून जातात तर बघत नाही, फोनसुद्धा करत नाही वर्ष आणि बोलत पण नाही, ओळख पण दाखवत नाही. लग्न झालं की खूप भारी होतात त्या. आता तुम्ही म्हणाल की आमच्या मैत्रिणी अशा नाही, तर 95% पोरी आहेत ना, अशाच फेकूच्या. 5% पोरी आहेत ज्या मैत्रिणी निभावतात. माझी तर 1-2 फ्रेंड होती, पण जास्त क्लोज नव्हती. जेवढंच तेवढं होतं. काही लोकांचं कसं आहे, मैत्रिणींचं कसं असतं, एका डब्यात खाणं, एका बेंचवर बसणं, म्हणजे त्यांना त्या गोष्टीशिवाय सुचतच नाही. याला मैत्री नाही म्हणत. मैत्री कशी असते, शॉर्टकट जेवढ्याच तेवढं, नाही तर तू आतलं सांग, मी आतलं सांगते, हे मैत्री नसते. थोडंसं बाहेर गेलो होतो, इथे आईस्क्रीमचं चेअर्स करत होती रिदिशा. आम्ही गेलो होतो आयमॅक्स साईडला, जरासं काम होतं. सगळी आमच्याकडे गँग होती, 5-6 जणं होते. मी तशी झोपेतून उठली आणि गेली. हे सगळे होते चिल्लर माझे मिस्टर होते, त्यांचे फ्रेंड होते. आम्ही गेलो आणि हे आयमॅक्स साईडला नाही बघा, इथे आधी 40-40 लाखाचे घर होतं. तर त्याच घरांची किंमत जवळपास 2-2 करोड झाली. ही आपली वॅगनर. तर सगळ्यांचा अट्टास होता की चला आईस्क्रीम खाऊया. म्हटलं चला, आईस्क्रीम वगैरे घेतली आणि खात बसलो.